एक है तो सेफ है म्हणतात, मग मंदिरं कुठे सेफ आहेत असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। हनुमानाच्या मंदिराबाबत सरकारनं बोलावं, भाजपचं हिंदुत्व मतदानापुरतं मर्यादित आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। बांगलादेशात सातत्यानं हिंदूंवर अत्याचार होत आहेत, मात्र केंद्र सरकार गप्पच आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। बांगलादेशातील प्रकाराबाबत काहीतरी भूमिका घ्यावी, मणिपूर प्रमाणे बांगलादेशही मोदींना दिसत नाही का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। भाजप फक्त फोडाफोडीचं राजकारण करतंय, सत्तेचा विस्तार हेच भाजपचं स्वप्न आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। संसदेमध्ये महत्त्वाचे विषय सोडून भलत्याच विषयांवर चर्चा होत असल्याची टीका त्यांनी केली आहे। आगामी पालिकेवर लढणाऱ्या संस्थांच्या निवडणुका या सर्वच पक्ष स्वबळावर लढत असतात, त्यामुळे याबाबत आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ असं राऊतांनी म्हटलंय। राऊतांच्या देहबोलीमध्ये वैफल्य, राऊत निराश आहेत, त्यामुळे निराशेपोट नारा केंद्रात सांगितलंय असं पुरोगाम सोबत राऊत। दिल्लीमध्ये सचतो गडबड कोप आहे वडेट्टीवार म्हटले आहेत, मात्र शरद पवार भाजप सोबत जाणार नाहीत असं वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं। दोन्ही पवारांनी एकत्र यावं ही सर्वच एनसीपी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं वक्तव्य रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलंय। तर दोन्ही पिढ्या कित्येक वर्ष एकत्र राहत आहेत, त्यामुळे त्यांनी एकत्र यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे, मात्र याबाबतचा निर्णय पवार साहेब आणि अजितदादाच घेतील असंही त्या यावेळी म्हटलंय। वन नेशन वन इलेक्शन निवडणूक भाजपच्या स्वार्थासाठी आहे, देशातील व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा मोदींचा डाव आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय। हरण्याच्या भीतीनं 3 वर्ष झाली बीएमसीची निवडणूक घेतली नाही अशी टीका देखील त्यांनी केली। मनपा निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत, शिवसेना महापालिका ताकदीनं लढणार, आम्ही मराठी माणसासाठी महापालिका निवडणूक लढवणार असं संजय राऊतांनी म्हटलंय। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये काँग्रेसच्या सर्व खासदारांची बैठक पार पडली। यावेळी विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चिंतन करण्यात आलं। 12 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचं प्रदेश अधिवेशन होणार आहे अशी घोषणा बावनकुळे यांनी केलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची प्रमुख उपस्थिती यावी असेल। एखाद दुसरा अपवाद वगळता मंत्रिमंडळातील खाती जैसे थेच राहणार आहेत। 22, 12 आणि 9च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार। मंत्रिमंडळ फॉर्म्युला ठरला असताना आता तिन्ही पक्षांकडील खात्यांवर देखील शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये भाजपकडे गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, तर शिवसेनेकडे नगरविकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य आणि राष्ट्रवादीकडे अर्थ, सहकार, कृषी खातं राहण्याची शक्यता आहे। शिवसेना मंत्र्यांसाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला राबवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना 2.5 वर्षांचा कालावधी मिळणार असल्याचं कळतंय। अर्थ खातं राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। याशिवाय राष्ट्रवादीची खाती जशीच्या तशी राष्ट्रवादीकडे राहणार असल्याची माहिती मिळते। राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल झाला असून मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काही आमदारांना मुंबईमध्ये थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या। अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबादमधील चिकटपल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे। थिएटरमध्ये अल्लू अर्जुनची झलक पाहण्यासाठी झालेल्या चाहत्यांच्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या आमदारांसाठी आमदार निवास सज्ज झालेला आहे। पंचतारांकित हॉटेलप्रमाणे आमदार निवासमधील रूमची अंतर्गत व्यवस्था करण्यात आली आहे। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आदिवासी कोळी समाजाचा मोर्चा धडकणार आहे। आदिवासी कोळी समाज न्याय हक्कांसाठी धुळे ते नागपूर पदयात्रा काढणार आहे। राजधानी दिल्लीमध्ये खासगी शाळांना पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जातोय, मात्र अद्यापही पोलिसांना काही संशयास्पद आढळून आलेलं नाही। गरीब आणि मध्यमवर्गीयांना हक्काचं घर मिळावं यासाठी पीएम आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं पहिल्या टप्प्यात 6 लाख घरं बांधण्यासाठी तत्वतः मान्यता दिलेली आहे। पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 5 वर्षात शहरांमध्ये 1 कोटी घरं उभी राहणार आहेत। मुंबई महानगर परिसरात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीमध्ये गेल्या काही महिन्यात झालेली घट, यामागे या घरांच्या वाढलेल्या किमती हे एक प्रमुख कारण आहे। मुंबई महानगरातील घरांच्या किमतीमध्ये गेल्या 5 वर्षात तब्बल 55% वाढ झाली आहे। म्हाडाकडून पुणे मंडळातील घरांच्या विक्रीसाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये लॉटरी जाहीर केली होती आणि या लॉटरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर होती, मात्र त्याला आता मुदतवाढ देण्यात आली असून 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत। मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या तुलनेमध्ये विरार आणि पनवेल या परिसरातील घरांच्या किमती वेगानं वाढत आहेत। विरार पनवेल येथील प्रति चौरस फूट किमतींमध्ये 58% वाढ झाली आहे। मेट्रो, सागरी सेतू इत्यादी पायाभूत सुविधांमुळे महानगर क्षेत्रातील घरांना आता मोठी मागणी वाढली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात कोल्हापूरवासियांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। याचा विचार करून मुंबई ते कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस आणि मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत रेल्वे सुरू करावी अशी मागणी होती आहे।
पीएमपीएमएलचा तोटा 706 कोटींवर जाऊन पोहोचलेला आहे. हा तोटा कमी करण्यासाठी पीएमपीएमएल भाडेवाढ करण्याच्या तयारीत आहे. मात्र पीएमपी प्रवासी संघानं या भाडेवाढीला तीव्र विरोध दर्शवलाय. कोस्टल रोडचं 95% काम पूर्ण झालं असून येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंतिम टप्पा सेवेमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये अनेक ठिकाणी आंतरबदल मार्गिका देण्यात आल्यानं प्रवाशांना वळसा न घालता इच्छित स्थळी पोहोचता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये लिंगायत समाजाचे 7 ते 8 आमदार निवडून आल्यानं लिंगायत समाजाच्या आमदाराला मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी मागणी लिंगायत समाज विकास प्रबोधन समितीच्या वतीनं करण्यात येते. पुण्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. आमदार संजय राठोड, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि नितेश राणे यांना मंत्रिपद देऊ नये अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते. पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या ओंकारेश्वर मंदिर ते रिद्धेश्वर सिद्धेश्वर घाटाला जोडणारा नदीपात्रातील पूल पाडण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. हा पूल धोकादायक झाल्यानं 55 वर्षांअगोदरचा मुठा नदीवरील पूल अखेर पाडणार आहेत. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पवार गटाच्या वतीनं इंद्रायणी नदी आणि घाट स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं. स्वच्छता अभियानामध्ये शेकडो टन कचरा गोळा करण्यात आलाय. म्हाडा घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. नाशिक विभागीय अधिकारी दीपक कासार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 200 बिल्डर्सला म्हाडानं फसवल्याचा आरोप होता. जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर पोलिसांनी छापा टाकलाय. तब्बल 1,02,11,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास केला जातोय. वाशिमच्या रिसोड परिसरात एका दवाखान्यात पोलिसांनी धाड टाकून अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई केली आहे. हे गर्भपात केंद्र मागील अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. पालघरमध्ये समुद्रात मासेमारी करताना जखमी झालेल्या मच्छीमाराला भारतीय तटरक्षक दलानं 10 किलोमीटर समुद्रात जाऊन मदत केली आहे. जखमी खलाशाला वेळेमध्ये उपचार मिळाल्यानं त्याचा जीव वाचलाय.